मी हात वगैरे धुवून आलेली आहे. हा त्याचा ओरिजिनल कलर आहे. बघा आता बाहेरून साल किती काळा. काय म्हणतात केळ्यांना? राजेरी. राजेरी केळ्याचा हलवा अतिशय उत्कृष्ट असतं केळं. आणि ह्याच्यामध्ये पण एक वसईचं केळं येते आणि एक केरळावरनं वगैरे केळं येते. केरळाची केळी नाही घ्यायची, वसईची जी केळी असतात ना ती घ्यायची. कल्पना ताई, ही राजेळी आहे की मद्रासी राजेळी आहे? राजेळी आपली हा वसईची वगैरे का? वसईची वसईची राजेरी केळी. आता तेच सांगितलं. ही अशी आपण केळी कापून घेतलेली आहे राजेरी. आता आपण छान तूप घालून ती परतायची आहे. चमचा घालायचं आहे आपल्याला तूप. तूप गरम झालं की त्याच्यात आपल्याला पहिले ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. ड्रायफ्रूट मध्ये काय घेतले आपण? ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम आणि पिस्ता त्याचे काप. आता छान ते तुपामध्ये आपण केळी पण घातलेली आहे आणि ती आता छान अशी परतून घ्यायची आहेत आपल्याला. आपण ड्रायफ्रूट पण घातलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे, केळी घातलेली आहे आणि आता ते छान परतायचं आहे आपल्याला. आपण दूध किती घातले? 1-2 चमचे घातले. हां 2 चमचे. 2 केळी आहे तर 2 चमचे दूध घातलेलं आहे आणि छान अशी केळी मऊसूद झालेली आहे. आता आपण हे झाकून ठेवायचे 5 मिनिटं, म्हणजे ती छान त्या केळ्यांना वाफ लागेल. तुम्ही कुठल्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकता, असं काय नाही आहे. आता आपण 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि छान असं एकजीव करणार आहोत. हे केळं चवीला इतर केळ्यांपेक्षा जरा जास्त गोड असतं, त्याच्यामुळे आपल्याला ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे साखर घालायचे. मी आता 4 चमचे साखर घालते. 4 चमचे त्यांनी साखर घातलेली आहे, कारण ही केळी आधीच गोड असतात खूप. त्यामुळे आपल्या चवीनुसार याच्यामध्ये किती साखर घालायची ते पाहायचं. हे बघा छान अशी आपली केळी मॅश केलेली आहेत मस्तपैकी. तूप, साखर, ड्रायफ्रूट, त्याच्यानंतर मिल्क पावडर आणि आपण काय घातलं आणखीन? वेलची पावडर. वेलची पावडर घातली आहे. तर आता आपण थोडीशी वेलची पावडर पण घालणार आहोत. बघा किती छान दिसते ना. तुमच्या पण तोंडाला पाणी आलंय ना बघून. ही आता वेलची पावडर आपण घातलेली आहे आणि छान आता ते पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे आपल्याला. आता आपण काय ड्रायफ्रूट आणखीन थोडेसे वरतून आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत. वेलचीचा सुगंध सुटलेला आहे. वेलचीचा सुगंध पण छान येतोय, केळ्यांचा पण सुगंध छान येतोय. हे बघा आता आपला छान राजेरी केळ्याचा हलवा तयार झालेला आहे आणि अगदी उपवासाला सुद्धा हा छान चालणार आहे. तुम्ही उपवासाला पण ही डिश करू शकता आणि अगदी करायला 5-7 मिनिटात होते. आता ही आपण मस्त डिशमध्ये काढून घेऊया. आणि शिरा मस्त म्हणा, बोला. सगळ्यांनी सांगितलं छान झाले. खानतोळी आणि राजेरी केळाचा शिरा एकदम भारी झालेला आहे. सगळेजण खाण्यात मग्न आहेत. हा बघा सगळे मस्त. सगळं मस्त सगळेजण खाण्यात मग्न आहेत.